नमस्कार. मी जी कविता आता वाचणार आहे ती 27 फेब्रुवारी 2022 रोजी लोकमतमध्ये प्रकाशित झालेली आहे. यावर्षी कलामंच मुरबाडच्या दिवाळी विशेष अंकामध्ये देखील आपण ती प्रकाशित केलेली आहे. मी श्रोत्यांसाठी ती पुन्हा या ठिकाणी वाचून दाखवतो आहे. कवितेचे नाव आहे माझी मराठी. माझी मराठी मराठी माझी मराठीचं भाषा, तिच्या अक्षराने कशा उजळलेल्या दाही दिशा. माझ्या मराठीचे नाव सारस्वतांचे गाव, शब्दा शब्दांत कसा त्यांचा गुंततो जीव. माझ्या मराठीचे संत, माझ्या मराठीचे ग्रंथ, जरा वाहतो कसा ज्वलंत जिवंत. माझ्या मराठीच्या मंदिरी साहित्यिक पुजारी, माझ्या मराठीच्या मंदिरी साहित्यिक पुजारी, सेवा अखंडची केली कशी फुंकली तुतारी. माझ्या मराठीचे ऐश्वर्य, माझ्या मराठीचे धैर्य, आटके पार झेंडा माझ्या मराठीचे शौर्य. माझ्या मराठीचे अक्षर करी निरक्षराला साक्षर, कशी लेखनी अजब देई सर्वांना आदर. माझ्या मराठीचे शब्द कसे करतात मंत्रमुग्ध, माझ्या मराठीचे शब्द कसे करतात मंत्रमुग्ध. साऱ्या जगाला वंद्य माझ्या मराठीचा गंध. माझ्या मराठीचे वाक्य जोडी जगाशी सख्य, मना मनात ऐक्य मिळे मनाला सौख्य. माझ्या मराठीचा सोहळा जसा मधमाशीचा पोळा, चव मकरंदाची घ्यावी एकतरी वेळा. माझ्या मराठीचा स्पर्श होई मनालाही हर्ष, घ्यावा जगानेही असा उत्तुंग आदर्श. माझ्या मराठीची छाया माझ्या मराठीची माया, माझ्या मराठीची छाया माझ्या मराठीची माया, मना मनाला भिडते मृदूपणाची दया. माझ्या मराठीचे गाणे जसे कुंकवाचे देणे, माझ्या मराठीचे गाणे जसे कुंकवाचे देणे, दिसे साज शृंगाराने सौभाग्यवतीचे लेणे. माझ्या मराठीचे काव्य भव्य आणि दिव्य, माझ्या मराठीचे काव्य भव्य आणि दिव्य, जशी हिऱ्यांची चखाणं धन आणि द्रव्य. माझ्या मराठीची आदा हवी प्रत्येकास सदा, माझ्या मराठीची आदा हवी प्रत्येकास सदा, संगतीने तिच्या वाटे अभिमान सर्वदा. माझ्या मराठीची वाणी जसे सोन्याचे अलंकार, माझ्या मराठीची वाणी जसे सोन्याचे अलंकार, तिच्या शृंगाराने यावा जीवन आकार, तिच्या शृंगाराने यावा जीवन आकार. धन्यवाद.